बीडमधील भोगलवाडी या ठिकाणी मराठा बांधव आणि ओबीसी बांधव आमने-सामने आल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आणि त्यानंतर आपण भोगलवाडी या गावामध्ये पोहोचलो आहोत. ज्या ठिकाणी प्रमुख कमान जे आहे ते त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्यानंतर आज श्रीला निरोप देताना गणपतीला निरोप बऱ्याच ठिकाणी देणं चालू आहे आणि त्यानंतर हे ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत. दादा, एक आनंदाचा वातावरणाचा क्षण आहे गणपतीला निरोप देतानाचा. मात्र तुमच्याच गावामध्ये बॅनरवरून जे आहे ते वाद निर्माण झाला. नेमकं काय प्रकार होता? नेमका प्रकार असा आहे की 2 महिन्यापूर्वी भोगलवाडी फाटा येथे महालक्ष्मी देवस्थान भोगलवाडी यांचा प्रवेशद्वाराची कमान उभा केलेली आहे. त्या कमानीवर राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा फोटो, अहिल्यादेवी राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांचा फोटो व लक्ष्मी देवीचा फोटो, सिद्धेश्वर महादेवाचा फोटो आणि लोकनेते दैवत आमचे गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा फोटो असलेली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेली कमान आणि ती समाजकंटकांनी समाजात 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम विटंबना केलेली आहे. या घटनेचा प्रथमतः मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आपल्या राष्ट्रीय सण गणपतीच्या विसर्जनाच्या निमित्तानं हे असं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कोणत्याही समाजकंटकाने करू नये आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नये अशी आमची भावना आहे. ज्यावेळेस ते बॅनर वगैरे फाडलं गेलं त्यावेळेस कधी समजलं तुमच्या ग्रामस्थ? हा प्रकार रात्री किंवा पहाटे झाला असेल, परंतु गावातील काही लोक गेले असताना त्या ठिकाणी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. त्या प्रवेशद्वारावर कमान जी उभारली तुमच्या ग्रामस्थांच्या वतीनंच उभारलेली कमान आहे ती? हा ग्रामस्थांच्या सर्व गावकऱ्यांच्या मदतीने काटेवाडी असेल, काळेवाडी गाव असेल किंवा भोगलवाडी गाव असेल, या गावामार्फत सगळ्या लोकांनी वर्गणी गोळा करून भोगलवाडी फाटा या ठिकाणी 2 महिन्यापूर्वी ही कमान उभारण्यात आलेली होती सर्वानुमते. त्याच्यावरच बॅनर जे आहे ते फाडलं गेलं. कधी समजलं तुम्हाला हे बॅनर फाडलं? हे बॅनर फाडलं गेलेलं सगळ्या लोकांना सकाळी 8-8:30च्या दरम्यान समजलं गेलं आणि या बॅनरवर राष्ट्रसंत भगवान बाबा असतील, राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील किंवा आपलं दैवत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे असतील, यांचे फोटो होते आणि या बॅनरवर श्री महालक्ष्मी प्रवेशद्वार असा मजकूर होता. परंतु समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काही समाजकंटकांनी हे बॅनर फाडून कुठंतरी समाजामध्ये भांडण लागावं, समाजामध्ये अराजकता माजावी, समाजामध्ये द्वेष पसरावा, यांचं हे कारण असू शकतं. त्यावेळेस एक दुसरा एक व्हिडिओ जे आहे ते जेणेकरून व्हायरल होतोय त्याच्यामध्ये म्हणजे मराठा बांधव आणि ओबीसी बांधव म्हणजे एकत्र आले, आमने सामने आल्याचं तसं बोललं जाते. तसा प्रकार वगैरे झाला ना तिथं तसला प्रकार झाला. कारण तिथले ते कारी म्हणून गाव आहे, तिथलेच काही समाजकंटक होते, ते त्यांच्या नावाची आम्ही फिर्याद दिलेली आहे सरपंचाच्या नावानं. तर त्यांनीच ते कारीवाल्याने केले, त्यांच्या नावासहित आम्ही फिर्याद दिलेली. त्यांच्या गुन्हे दाखल झालेले आहेत. किती जणांवर गुन्हे दाखल? 6 जणांवर गुन्हे दाखल झाले. तर अज्ञात 5-6 जण आहेत इतरमध्ये. तर ते आम्ही बॅनर पोलीस संरक्षणामध्ये बॅनर बी लावून घेतलेला आहे आता. तर त्याच्यामुळं आता सगळं शांत झालेलं आहे सध्या. पण हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्यामुळे काही समाजकंटकाने ते कार्यक्रम केलेला आहे. काय उद्या लक्ष्मण जे हाके येत आहेत त्यावरूनच तुम्ही ते बाकी इतर तयारी वगैरे करत होतात आणि त्याच्या अनुषंगाने जरांगे यांचे जे बॅनर्स जे आहेत ते लावले गेले आहेत असं वाटतंय का तुम्हाला? काय सांगता येणार नाही. उद्या म्हणजे उद्या जे आहे ते लक्ष्मण हाके येत आहेत त्याच्या अनुषंगाने जे कारीचे जे तिथले नागरिक आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे फ्लेक्स लावले गेले, हे मुद्दामून लावले गेले असं म्हणायचं? हे मुद्दाम होऊनच केलेला प्रकार आहे कारी येथील ग्रामस्थांनी आणि ते मुद्दाम होऊन केल्यामुळंच त्यांनी स्वतः जरांगे पाटील यांचे बॅनर त्या कमानीला आणून मुंबईहून उपोषण संपल्यानंतर 2 दिवसानंतर आले आणि त्यांनी परवा रात्री किंवा काल रात्री त्यांनी तिथं बॅनर आणून लावले. त्या कमानीला उभे 2 बॅनर कमानीला आणून लावले. ही सुरुवात त्यांनी केली. तरी आम्ही हे कार्यक्रम आयोजित असल्यामुळं आम्ही शांत बसलो किंवा कार्यक्रमाच्या उद्देशानं बघू, काढून नेले तर ठीक आहे, त्यांना समज मिळेल. पण तसा कोणताही प्रकार न करता त्यांनी उलट रात्री
लक्ष्मी देवी मंदिराचे प्रवेशद्वाराचे जे डिजिटल प्रिंट होती त्याच्यावर राष्ट्रसंत भगवान बाबा, अहिल्यादेवी होळकर, महालक्ष्मी देवी दैवत आहे हे समोर आता आपण हे घेतलो बाईट ते ठिकाण, त्या देवीचा फोटो, सिद्धेश्वर मंदिर महादेवाचं मंदिर आहे कारीचंच त्यांचं सुद्धा मार्ग म्हणून आपण त्याच्यात उल्लेख केलेला आहे याचा त्या फोटोचा, ते दैवताचा फोटो आहे, आपण ते सुद्धा वापरलं. त्याची सुद्धा विठंबना आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब दैवत यांचा फोटो असल्याची कमान त्यांनी फाडून टाकली आणि त्याची विटंबना केली. आणि त्यानंतर आम्हाला सकाळी समजल्यानंतर आम्ही सगळे गावकरी तिथं गेलोत आणि ते प्रकार बघितल्यानंतर समाजात नावासह आम्ही फिर्याद दाखल केलेली आहे. नावानिशी त्यांच्याकडे फिर्याद दाखल झालेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे. सदैव तपास पोलीस यंत्रणा करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सध्या पोलीस प्रोटेक्शनमध्येच आम्ही ते कमानीचं प्रवेशद्वार बॅनर लावून आताच गावाकडं आलेलो आहे. या अगोदर कधी असे प्रकार घडले बॅनरवरून वादविवाद कधी घडला या अगोदर कधी? बॅनरवरून वादविवाद करणं किंवा वादविवाद घालणं हा पहिल्यांदाच प्रकार झाला तुमच्यासाठी? पहिल्यांदा झाला. पूर्ण किती गावातील किती नागरिक गेला होता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो प्रकार घडला बॅनर वगैरे फाडण्याचा? 200 माणसं असतील, 200 लोक असतील गावातले. दोन्ही तिन्ही गावातले होते? हो, परिसरातले सगळेच होते. म्हणजे ज्यांच्या माध्यमातून ती कमान उभारली गेली 3 गावच्या लोकांना तेवढे तिथं होते प्रत्येक गावात? हो, प्रत्येक गावातले होते. खरं तर ही येत असलेल्या प्रतिक्रिया. उद्या लक्ष्मण हाके येत आहेत, त्यांच्या स्वागताची वगैरे तयारी कशी असते? जल्लोषात स्वागताची तयारी झालेली आहे. कार्यक्रम जंगी होणार आहे आणि भोगलवाडी फाटा येथे कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची जंगी तयारी झाली आहे. सिद्धिमंगल कार्यालय येथे कार्यक्रम होणार आहे. तर त्याची जय्यत तयारी झालेली आहे. स्वागत ते कोणत्याही मार्गे आले तर त्या मार्गे तेलगावकडून आले तर तेलगाव ते कार्यक्रमाच्या ठिकाण यापर्यंत त्यांची रॅली सह स्वागत करणार आहे. गावकरी मंडळीच्या वतीने सगळ्या परिसरात समाज बांधवाच्या वतीनं त्यांची रॅलीद्वारे स्वागत करणार आहे. रॅली कशा पद्धतीमध्ये काढली? रॅली अशी आहे, ज्यांच्याकडे 2 व्हीलर आहेत ते 2 व्हीलर पूर्ण आणि 4 व्हीलर ज्याची कुणाची असेल, जे ताप्यातले 4 व्हीलर आहेत त्या ताप्यासह आणि रॅली मोटरसायकल स्वरूपात असेल. बाकी तिथं काय तुमच्या ग्रामस्थांच्या वतीनं काय नेमकं तिथं तयारी करण्यात आली? ग्रामस्थांच्या वतीनं संघर्ष योद्धा ओबीसी संघर्ष योद्धा लक्ष्मण हाके सर या ठिकाणी येणार आहेत आणि सर्व ओबीसी बांधवांना आपलं अमूल्य असं मार्गदर्शन करणार आहेत. जे काही आरक्षणासाठी ते लढा देत आहेत त्यासाठी आणि जो काही GR काढलेला आहे शासनाने त्याचा निषेध करण्यासाठी लक्ष्मण हाके यांचे आम्ही जोरदार स्वागत करणार आहोत. जो GR काढण्यात आलाय तो वाटतंय किंवा ओबीसींच्या आरक्षणाला धक्का वगैरे लागू शकतो, कोणी म्हणते लागणार नाही? निश्चित धक्का लागलेला आहे. ओबीसीचं आरक्षण हे त्या GRच्या निकषानुसार संपुष्टात आलेलं आहे आणि त्या GRच्या निकषाद्वारे आरक्षण आमचं आज संपुष्टात आलेलं आहे. त्यांचं अतिक्रमण आमच्या आरक्षणावर गदा केलेली आहे. त्या आरक्षण मुख्यमंत्री तर म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही. त्यांनी जरी म्हणले आरक्षणाला धक्का लागणार नाही तर तो GR सरळ सांगत आहे ना. आता आमच्या गावगाड्यातला ओबीसी समाजाचा जर भोगलवाडीचा उदाहरणार्थ उद्या ओबीसी समाजाचा भोगलवाडी गाव हे सगळे एकतर्फे आहे, तिथं काही होणार नाही. पण हेच आता कारीचं गाव आहे, तिथं जर ओबीसी समाजाचा सरपंच करायचा म्हणलं तर उद्या त्या आरक्षणानुसार डुप्लिकेट ओबीसीचा सरपंच तिथं होणार. तिथं आमचा जे धनगर बांधव आहे, ओबीसी कुणबी साळी माळी धनगर जे बांधव आहेत, वारीक सुतार लोहार रामोशी कुंभार हे सगळा जे बारीक सारीक समाज आहे, यांना ओबीसीचं जर आरक्षण मिळालं तर ओरिजिनल ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी हे प्रकार तिथं उद्या होणार आहे. आणि ते तिथं अन्याय कुणावर होणार? ओरिजिनल ओबीसी जे आहे त्याच्यावर अन्याय होणार. ते 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर जाणार आणि तिथं डुप्लिकेट ओबीसी सरपंच होणार. म्हणजे हा अन्याय नाही का? हां, शैक्षणिक सवलतीवर आमचा कोणताही आक्षेप नाही.
10% जे आरक्षण दिलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी, त्या आरक्षणाबद्दल आमचं काहीही दुमत नाही. शैक्षणिक आर्थिक निकषावर आरक्षण दिलेलं त्या निर्णयाचं आमच्याकडून सुद्धा स्वागत आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी तर आझाद मैदानावर उपोषण केलं, आंदोलन केलं, मात्र आता ओबीसींना देखील असं आंदोलन करावं असं वाटतंय का ग्रामीण भागातील ओबीसी? तीच पायरी आहे आणि तीच सुरुवात ही भोगलवाडी फाटा येथून होणार आहे उद्याच्या मेळाव्यातून, आणि तीच सुरुवात भोगलवाडी फाट्यातून होणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर भोगलवाडीमधील ही ग्रामस्थांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण ज्यावेळेस प्रतिक्रिया घेतो त्या ठिकाणी ग्रामस्थ जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मात्र सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी बॅनर फाडण्याचा प्रकार झाला त्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय. मात्र तणावपूर्व शांतता जी आहे या त्या गावामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सोबत सुरेश मीडिया, भोगलवाडी.